आणि आता बातम्या पाहूयात सविस्तर। सुरुवातीलाच राज्यातली या क्षणाची सगळ्यात मोठी आणि महत्त्वाची बातमी ती म्हणजे शिंदे सरकारनं राज्यातल्या सर्व जिल्हा नियोजन बैठकात गेल्या काही आठवड्यात ज्या मंजूर झालेला होता डीपीडीसीचा प्लॅन, या सगळ्या प्लॅनला स्थगिती दिली आहे। सत्ता बदलानंतर नव्या सरकारनं विरोधकांना दिलेला आतापर्यंतचा सगळ्यात मोठा दणका मानला जातो। राज्यातल्या सर्व जिल्हा नियोजन समितीच्या निधी वाटपाला शिंदे आणि फडणवीस यांच्या सरकारनं स्थगिती दिली। जेव्हा नवीन पालकमंत्री येतील त्यानंतरच जिल्हा नियोजन समितीमध्ये मंजूर झालेल्या निधीचं नव्यानं काय करायचं याबद्दलचा निर्णय घेण्यात येईल। नवीन सरकार येणार म्हणून काही पालकमंत्र्यांनी निधीचं असमान वाटप केल्याच्या तक्रारी आल्या होत्या आणि या तक्रारींच्या आधारे डीपीडीसीच्या निधी वाटपाला शिंदे सरकारनं ब्रेक लावलाय। थेट जाऊयात राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, माफ करा, राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे हुतात्मा चौकात पोहोचलेले आहेत। राज्याचे मुख्यमंत्री आणि त्यांच्यासोबत सर्व आमदार हे हुतात्मा चौकात पोहोचले। तिथल्या हुतात्मा स्मारकाला अभिवादन केल्यानंतर आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे ठाण्याला जाणार आहेत आणि एकनाथ शिंदे यांच्या स्वतःच्या मतदारसंघात त्यांच्या ठाणे शहरात शिवसेनेच्या वतीने अतिशय जल्लोषात त्यांचं स्वागत केलं जाणार आहे। ही लाईव्ह दृश्य आपण पाहतो। दरम्यान शिंदे सरकारनं मोठा दणका दिलाय, डीपीडीसीच्या निधी वाटपाला स्थगिती दिली आहे। चंद्रकांत फुंदे आपले प्रतिनिधी आपल्यासोबत जोडले गेले थेट पुण्यातून। चंद्रकांत, मोठा निर्णय सरकारचा हे सुरू झालं पुण्यातनं, कारण अजितदादांनी काही दिवसात खूप मोठ्या निधीला आणि प्रकल्पांना मंजुरी दिली होती, त्यामुळे सगळ्यात राज्यातल्या डीपीडीसीच्या निधीला तुर्तास स्थगिती, काय सांगशील? मिलिंद, सेनेचे माजी मंत्री आणि पवार घराण्याचे पारंपरिक राजकीय विरोधक विजय शिवतारे माजी मंत्री यांनी काल तक्रार केली मुख्यमंत्र्यांकडे पत्र लिहून की पुणे जिल्ह्यामध्ये डीपीडीसी जे आहे पुणे जिल्ह्याची, ज्याचे पालकमंत्री अजितदादा अध्यक्ष असतात, त्यांनी जे वाटप केलं होतं 875 कोटींचं, ते सगळं राष्ट्रवादीच्या मतदारसंघात केलं होतं, राष्ट्रवादीच्या आमदारांना केलं होतं। त्यात काँग्रेस, भाजप आणि शिवसेनेच्या आमदारांना कुठलाही निधी दिला नव्हता। त्याची फेर पुनर्वाटप करून आत्ताच्या निधीला स्थगिती द्यावं पत्र दिलं त्यांनी काल, आणि आज लगेच जीआर निघाला। फक्त पुणे जिल्ह्याचा नाही एकटा, तर राज्यातल्या सर्व जिल्ह्यातले जे डीपीडीसी निधी असतो, म्हणजे त्या जिल्ह्याचा आकार म्हणून एकट्या पुणे जिल्ह्याचा 875, काही जिल्ह्याचा 500 कोटी असतो, काही जिल्ह्याचा 200 कोटी असतो, काही जिल्ह्यात 300 कोटी, अशा सगळ्या निधींना स्थगिती दिलेली आहे। 1 एप्रिल 2022 पासून, म्हणजे गेल्या 4 महिन्यापासूनचं जे निधी वाटप केले मागच्या मोदी सरकारने, ते सगळं थांबवलेलं आहे। पण चंद्रकांत, याचा दुसरा एक अर्थ असा की काही ठिकाणी कामही सुरू झाली असतील, टेंडरही निघाली असतील, कामं सुरू झाली असतील, पण आता निधीला स्थगिती मिळाली, त्याच्यामुळे जोपर्यंत नवीन पालकमंत्री येत नाही, आता सरकारची जबाबदारी ही आहे की लवकरात लवकर प्रत्येक जिल्ह्याला पालकमंत्री देणं, तरच या निधीला पुढे मंजुरी मिळणार आहे। चंद्रकांत, तुर्तास धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल। त्यामुळे एक मोठा निर्णय राज्य सरकारचा की या सगळ्या निधी वाटपाला स्थगिती देण्यात आली। तिकडे मुंबई, नवी मुंबई, ठाणे, पालघर आणि आसपासच्या सगळ्या MMRDA परिसरात गेल्या काही तासांपासून तुफानी पावसानं हजेरी लावली आहे। काही ठिकाणी अतिमुसळधार पाऊस सुरू आहे आणि हा पाऊस वाढण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे। त्यामुळे तुम्ही घराबाहेर पडला असाल तर लवकरात लवकर घरी पोहोचा किंवा किमान सुरक्षित ठिकाणी आहात का नाही याची खात्री करून घ्या। मुंबईसह परिसरात ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आलाय। दुसरीकडे कोकणात सुद्धा पावसानं जबरदस्त जोर पकडलाय। गेल्या 3 दिवसांपासून मुसळधार पावसानं कोकणाला झोडपून काढलाय। संपूर्ण कोकणात पुढचे 5 दिवस अतिवृष्टीचा इशारा हवामान विभागानं दिला आहे। हवामान विभागानं पुढच्या 4 ते 5 दिवसांकरता सगळ्या कोकण पट्ट्याला सावधानतेचा इशारा दिलाय। पुढचे 5 दिवस कोकण पट्ट्यात अतिवृष्टी होऊ शकते असं हवामान विभागानं म्हटलंय। यामध्ये रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यांचा समावेश आहे। या दोन्ही जिल्ह्यांमध्ये आज सकाळपासून मुसळधार पाऊस सुरू आहे। कोकणातल्या सर्वच नद्या
या आत्ताच दुथडी भरून वाहू लागलेत। पावसाचा जोर अशाच पद्धतीनं कायम राहिला तर पाणी पातळीत अधिक वाढ होण्याची भीती आहे। त्यामुळे नागरिकांनी सतर्क राहावं असं आवाहन रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या कोकणातल्या तीनही जिल्ह्यातल्या प्रशासनानं केलं आहे। रायगड जिल्ह्याच्या वेगवेगळ्या भागात तुफानी पाऊस होतो आहे। प्रामुख्यानं पोलादपूर तालुक्यामध्ये जो जबरदस्त पाऊस झाला आहे त्यामुळे काही ठिकाणी नुकसानीची बातमी हाती येते। पोलादपूर तालुक्यातल्या काही गावांना दरडीचा धोका निर्माण झाला आहे। गावाजवळच्या डोंगरातून दरड कोसळण्याची काही दृश्य विविध ठिकाणी कैद झाली आहेत। संपूर्ण चोळई गाव हे सध्या तातडीनं सुरक्षित ठिकाणी हलवण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत। मुंबई गोवा महामार्गावर वाहतुकीला सुद्धा काही ठिकाणी धोका निर्माण होऊ शकतो। या ठिकाणी परिस्थितीचा आढावा पोलीस, महसूल प्रशासन आणि रेस्क्यू टीमच्या मदतीने घेण्यात येतोय। मुंबई गोवा हायवेच्या लगत काही ठिकाणी रेस्क्यू टीम दाखल झाली आहे आणि अशा दुर्घटनेची काही माहिती मिळताच तातडीनं त्या गोष्टींना रिस्पॉन्ड करावं, तातडीनं हालचाली कराव्यात अशा प्रकारच्या सूचना जिल्हा प्रशासनानं दिल्या आहेत। तिकडे रत्नागिरी जिल्ह्यामध्ये गेल्या 4 दिवसात पावसानं दमदार हजेरी लावली आहे। जिल्ह्यातल्या दापोली, मंडणगड या तालुक्यासह सर्व भागात तुफानी पाऊस आहे। सतत सुरू असलेल्या पावसामुळे जिल्ह्यात ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आलाय। दापोली तालुक्याला रात्रभर पावसानं अक्षरशः झोडपून काढल्यानंतर सकाळपासून पुन्हा पावसाचा जोर सुरू झाला। हवामान विभागानं वर्तवलेल्या अंदाजानुसार पुढचे 5 दिवस कोकण पट्ट्यात आणि रत्नागिरीत पावसाचा जोर कायम राहील। तिकडे मुंबई गोवा महामार्गावर परशुराम घाटामध्ये गेल्या काही दिवसांपासून दरडी कोसळण्याचं सत्र सुरू आहे। त्यामुळे घाटातल्या वाहतुकीला तूर्तास बंद करण्याचा निर्णय प्रशासनानं घेतला आहे। दरम्यान घाटात अनेक ठिकाणी संरक्षक भिंती खचल्याचं सुद्धा चित्र आहे। घाटातील वाहतूक सध्या पूर्णपणे ठप्प आहे। मात्र पावसाचा जोर कायम राहिला तर घाटात दरड कोसळू शकते आणि या भीतीपोटीच वाहतूक तूर्तास बंद करण्यात आली आहे। मुंबई गोवा महामार्गावरची वाहतूक सध्या चिपळूणच्या अंबडस मार्गे वळवण्याचा निर्णय झाला आहे। त्यामुळे तुम्ही या मार्गाने जर का कोकणात जात असाल तर आत्ताच तुमचा मार्ग बदला, तुम्हाला परशुराम घाटातून जाता येणार नाही। याच संदर्भातला सविस्तर आढावा घेतला आमच्या प्रतिनिधीनं स्वप्नील घाग यांनी। पाहूया। सतत पडणाऱ्या मुसळधार पावसामुळे मुंबई गोवा महामार्गावरील परशुराम घाटामध्ये दरड कोसळण्याचं प्रमाण वाढू लागलेलं आहे। मी सध्या परशुराम घाटाच्या अगदी वरच्या टोकाला आहे आणि आपण पाहताय की हा जो भाग आहे या ठिकाणी संरक्षक कठडा बांधलेला आहे। मात्र त्याचा बराचसा भाग हा पाण्याच्या प्रवाहात वाहून गेल्यामुळे हा रस्ता पूर्णपणे खचण्याचा धोका इथे निर्माण झालेला आहे। रस्त्याच्या दोन्ही साईडला आपण पाहू शकता, एका साईडला मोठ्या प्रमाणात डोंगराचा जो भाग आहे हा रस्ता रुंदीकरणासाठी, रस्त्याच्या कामासाठी कट केलेला दिसतोय आणि त्यामुळेच संपूर्ण वरनं जे येणारे पाणी आहे ह्या मातीमध्ये झिरपून रस्त्याच्या ह्या दोन्ही साईडला म्हणजे दुसऱ्या साईडला जी संरक्षण कठडा आहे हा वाहून जाण्याची शक्यता इथे निर्माण झालेली आहे। मुंबई गोवा महामार्गावरचे हा परशुराम घाट जो आहे हा महत्त्वाचा मानला जातो। चिपळूणच्या पुढे या घाटामध्ये आत्तापर्यंत जवळपास 3 ठिकाणी दरड कोसळलेले आहेत आणि त्यामुळे या मार्गावरची वाहतूक ही पूर्णपणे बंद करण्याचा निर्णय प्रशासनाकडून घेण्यात आलेला आहे। दरम्यानच्या काळात मुंबई गोवा महामार्गावरची वाहतूक जी आहे ती चिपळूणमधून कळंबस ते रोड मार्गे, चिरणी आंबडस ते लोटे अशा मार्गे वळवण्याचा निर्णय प्रशासनाने घेतलेला आहे। मुसळधार पावसाचा जोर हा सध्या तरी वाढताना दिसतोय। हवामान विभागाकडून पुढचे 4 दिवस ऑरेंज अलर्ट जारी केलेला आहे। त्यामुळे पावसाचा जोर जर कायम वाढत राहिला तर परशुराम घाटामध्ये दरड कोसळण्याचं प्रमाण जे आहे हे देखील वाढण्याची शक्यता इथे निर्माण झालेली आहे। कॅमेरामन उमेश स्वप्नील घाग, न्यूज 18 लोकमत, चिपळूण, रत्नागिरी। रत्नागिरी जिल्ह्यात अक्षरशः मुसळधार पाऊस सुरू आहे आणि सर्वच भागात मुसळधार पाऊस पडत असल्यानं मुंबई गोवा महामार्गावरची वाहतूक मोठ्या प्रमाणात विस्कळीत झालेली आहे आणि ही वाहतूक पूर्ववत करण्याचं काम सध्या युद्धपातळीवर सुरू आहे। पण या वाहतूक कोंडीमध्ये मोठ्या संख्येनं वाहनं अडकून पडलेत।
वाहनांच्या मोठाल्या रांगा लागलेत आणि त्यामुळे नागरिकांना खूप मोठा फटका बसतोय। रत्नागिरी जिल्ह्याला 7 जुलैपर्यंत अतिमुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे। त्यामुळे 7 जुलैपर्यंत जिल्ह्याच्या सर्व भागात सावधानतेचा इशारा देण्यात आलेला आहे। कालपासून मुसळधार पाऊस जिल्ह्यात सर्वत्र सुरू आहे। खेडमध्ये जगबुडी नदीच्या पाण्याच्या पातळीत झपाट्याने वाढ होते। जगबुडी नदीच्या पाण्याची पातळी म्हणजे इशारा पातळी ही 5 मीटर आहे। सध्या जगबुडी नदीची पाणी पातळी 5.90 मीटर आहे आणि त्यामुळे धोक्याच्या पातळीवरून जगबुडी आत्ताच वाहू लागले। दरम्यान या पार्श्वभूमीवर तालुका प्रशासनाने नदी किनारी असलेल्या गावांना सतर्कतेच्या सूचना दिल्या आहेत। तसंच विनाकारण नदीचा प्रवाह पाहायला जाऊ नका, नदीचं पाणी अचानक वाढू शकतं, त्यामुळे नागरिकांनी काळजी घ्यावी असं आवाहन प्रशासनाने केलं आहे। रत्नागिरी जिल्ह्यातल्या दापोली आणि मंडणगड या तालुक्यांमध्ये पावसानं चांगलाच जोर पकडलाय। गेल्या काही दिवसांपासून या भागात पावसानं दमदार हजेरी लावली, त्यामुळे जिल्हा प्रशासनानं ऑरेंज अलर्ट जारी केलाय। जिल्ह्याच्या सर्वच तालुक्यात पावसानं जोरदार हजेरी लावल्यानं जनजीवन विस्कळीत झालंय। आपण ही दृश्य पाहतो आहोत। शहरातल्या सखल भागात मोठ्या प्रमाणात नदीचं पाणी शिरतंय। मंडणगड शहरालगतच्या भिंगरोळी ग्रामपंचायत हद्दीमध्ये पावसाचं पाणी लोकांच्या घरात घुसलंय, त्यामुळे लोकांचंही अतोनात नुकसान झालंय। रस्ते मोठ्या प्रमाणात जलमय झालेत, जनजीवन विस्कळीत झालं असून हवामान विभागाच्या अतिवृष्टीच्या इशाऱ्यामुळे नागरिक सतर्क आहेत। प्रशासन सुद्धा अलर्टवर आहे। जिल्ह्याच्या अनेक शहरांमध्ये पावसाचं पाणी घरापर्यंत शिरायला सुरुवात झाली, त्यामुळे लोकांमध्ये काहीसं भीतीचं वातावरण आहे। आता आपण दृश्य पाहतो आहोत ती कोल्हापुरातली। कोल्हापूर जिल्ह्यामध्ये पावसाचा जोर कायम आहे। धरण क्षेत्रात पावसाचा जोर वाढल्याचं दिसतंय, त्यामुळे 2 बंधारे तुर्तास पाण्याखाली गेलेत। रुई इचलकरंजी बंधारा पाण्याखाली गेला असून पंचगंगा नदीच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे। गेला जून महिना कोरडा गेल्यानंतर या महिन्यात दमदार पाऊस झाला, त्यामुळे शेतीच्या कामांनी मात्र चांगलाच वेग घेतला आहे। आता विदर्भ आणि मराठवाड्यात जाऊयात, तिथे पावसाची काय स्थिती आहे ती पाहूयात। अकोल्यामध्ये मुसळधार पावसामुळे पूरस्थिती निर्माण झाली आहे। पातूर नंदापूर फाट्यावरच्या नाल्याला मोठा पूर आला आहे, त्यामुळे करणखेड इथे नागरिक अडकून पडले होते। संपूर्ण रात्रभर नागरिकांनी पूर ओसरण्याची वाट पाहिली। मुसळधार पावसामुळे इथला पूल पाण्याखाली गेलाय, त्यामुळे नागरिक पलीकडे अडकून पडले होते। अशात प्रशासनानं उंच पूल बांधावा अशी मागणी गेल्या काही काळापासून नागरिक प्रामुख्याने वाहन चालक करत आहेत। तिकडे ठाण्यातलं एक महत्त्वाचं उपनगर असलेल्या अंबरनाथ शहरात गेल्या काही दिवसांपासून पावसानं शहरातून जाणारा जो मुख्य राज्य महामार्गाचा भाग आहे, इथे प्रचंड मोठी वाहतूक कोंडी होती। अवघ्या अर्ध्या तासाच्या पावसानं या रस्त्याचा काही भाग पाण्याखाली गेल्याचं समोर आलं। सध्या पावसाचा जोर वाढल्यानं या मार्गावरची वाहतुकीची कोंडी आणखीन वाढली, काही भाग जलमय झालाय। पाण्याच्या पातळीत सततच्या पावसानं वाढ होईल अशी भीती आहे। वाहन चालकांसाठी जेमतेम 1 लेन कशीबशी सुरू आहे। पाणी पातळी वाढली तर या भागातली काही वाहतूक बंद सुद्धा होऊ शकते। ही आपण अंबरनाथमधली संध्याकाळी 6:30ची दृश्य पाहतो आहोत। एक बाजू रस्त्याची तर पूर्णपणे बंद आहे। तिकडे कल्याणमध्ये सुद्धा गेल्या 2 दिवसांपासून पावसाचा जोर वाढला आहे। दुपारनंतर कल्याण डोंबिवली आणि परिसरात पावसाचा जोर वाढल्यानं रस्त्यावर पाणीच पाणी झालं। दरम्यान पाऊस असाच सुरू राहिला तर सखल भागात पाणी साचून स्थानिकांच्या घरात पाणी शिरण्याची भीती व्यक्त केली जाते।
आपण कल्याण शहर परिसरातली ही दृश्य पाहतो आहोत। कल्याण शहरात सुद्धा आज सकाळी मुसळधार पाऊस होता, मध्ये थोडीशी विश्रांती घेतली, पण आता संध्याकाळी पुन्हा एकदा पावसाला सुरुवात झाली आहे। बाजारपेठेत सुद्धा पाणी साचलंय। तिकडे उल्हासनगरमध्ये पावसानं शहराच्या काही भागात पाणी साचायला सुरुवात झाली। उल्हासनगरच्या कॅम्प 5 मधल्या मध्यवर्ती रुग्णालयाच्या समोरच्या मुख्य रस्त्यावर पाणी साचलंय। नाले सफाईसाठी कोट्यवधी रुपये खर्च करण्यात आले, पण त्यानंतर सुद्धा पाणी का साचलं याचं उत्तर आता प्रशासनाला द्यावं लागणार आहे। चांगल्या 2 फूट पाण्यातून नागरिकांना आणि वाहन चालकांना कसा बसा प्रवास करावा लागतो। बस देखो आणि राज्याच्या इतर भागामध्ये जवळजवळ 4 दिवस मुसळधार कोसळणार आहे आणि उल्हासनगर शहरामध्ये गेल्या तासाभरापासून मुसळधार पाऊस कोसळतोय आणि त्याचमुळे शहराच्या विविध ठिकाणी जे सखल भाग आहेत त्या ठिकाणी पाणी साचायला सुरुवात झालेली आहे। कॅम्प नंबर 3च्या मध्यवर्ती रुग्णालयाच्या समोरचा हा रस्ता आहे, ITIच्या समोरचा। अवघ्या 1 तासाच्या पावसानं आपण पाहू शकतो की कशी परिस्थिती आहे। गुडघ्याच्या खाली थोडं पाणी आहे, 1.5 ते 2 फूट हे पाणी आहे आणि त्याच्यामुळे नागरिकांना वाहन चालकांना याचा त्रास सहन करावा लागतोय। शेजारी दोन्ही नाले आहेत आणि या नाल्यांमधील कचरा महापालिकेनं साफ केला आहे का, कारण याच्यावरून दिसतंय की महापालिकेच्या नालेसफाईची पूर्णपणे पोलखोल झालेली आहे आणि त्याच्यामुळे सकल भागांमध्ये आणि रस्त्यांवर पाणी साचायला सुरुवात झाली आहे। गणेश गायकवाड, न्यूज 18 लोकमत, उल्हासनगर। त्यामुळे कल्याण आणि अन्य शहरांमधनं उल्हासनगरमधनं भिवंडीत जाऊयात। मंडळी, ही दृश्य आहेत, ही भिवंडीमधली दृश्य आहेत। भिवंडीच्या मुख्य रस्त्यावर सुद्धा मोठ्या प्रमाणात पाणी साचलं, पण एवढंच नाही तर भिवंडी शहरातला जो काही सखल भाग आहे तिथे सुद्धा मोठ्या प्रमाणात पाणी साचलं। मग ST स्टँडचा परिसर असेल, 3 बत्तीचा परिसर असेल, इथे मोठ्या प्रमाणात पाणी साचलं। त्यातच रस्त्याला खड्डे तर आहेतच। बाजारपेठेत सुद्धा काय स्थिती झाली आपण पाहूया। जी छोटी दुकानं आहेत या सगळ्या दुकानांमध्ये, जी उंचावर नाही आहेत, रस्त्यालगत आहेत, त्या दुकानांमध्ये पाणी शिरलं। 3 बत्तीच्या बाजारपेठेत मोठ्या प्रमाणात पाणी शिरलं, त्यामुळे दुकानदार आणि नागरिकांची मोठी पंचायत झाली। दुचाकी चालकांना, रिक्षा चालकांना मोठी कसरत करावी लागली या साचलेल्या पाण्यातून रस्ता काढताना। व्यापाऱ्यांचं दुकानात पाणी शिरल्यानं नुकसान झालं। अनेक दुकानदारांनी भावी धोका लक्षात घेता, संभाव्य धोका लक्षात घेता तातडीनं सामान दुसरीकडे हलवायला सुरुवात केली। पावसाळा सुरू झाला ना की अनेक जण पर्यटनासाठी जातात, पण काही वेळेला अतिउत्साह कसा नडतो किंवा अंदाज नाही याला आणि आपण उत्साह दाखवला की काय होतं। एक महिला आंबोलीच्या इथे पोहण्यासाठी म्हणून, नदीच्या पात्राचा आनंद लुटण्यासाठी म्हणून गेली आणि ती नदीच्या पात्रात अडकून पडली। आपण पाण्याचा जबरदस्त प्रवाह सुद्धा पाहतो आहोत। आंबोलीमध्ये वर्षा पर्यटनासाठी काही जण पोहोचले होते आणि ही महिला नदीच्या पाण्याचा अंदाज न आल्यानं नदीच्या पात्रात ओढली गेली। त्यानंतर ती जवळपास 500 मीटरपेक्षा जास्त वाहत गेली। सुदैवानं काही झाडं तिच्या हाताला लागली आणि झाडंही तिने घट्ट पकडून ठेवली, त्यामुळे ही महिला वाहून गेली नाही। तात्काळ NDRFच्या जवानांना पाचारण करण्यात आलं। NDRFच्या जवानांनी प्रयत्नांची शिकस्त केल्यानं या महिलेचा जीव वाचला। त्यामुळे नदी नाल्यांचे प्रवाह तुडुंब भरून वाहत आहेत। उत्साहाच्या भरात अशा प्रचंड वाहणाऱ्या नदी नाल्यांमध्ये पाय बुडवायला किंवा फोटो काढायला जाऊ नका। असा एखादा अतिउत्साहाचा क्षण तुमच्या जीवावर बेतू शकतो। आपण ही दृश्य पाहतो, अशा प्रकारची चूक तुम्ही करू नका। उत्साहाच्या भरात एखादी छोटीशी गोष्ट तुम्हाला आणि तुमच्याबरोबरच्या सगळ्या मित्रमंडळींना, नातेवाईकांना मोठी त्रासदायक ठरू शकते। त्यामुळे जसं या महिलेचं झालं ना, ती बुडता बुडता वाचली, कारण NDRFचं पथक वेळीच पोहोचलं,
तसं राज्यातलं सध्याचं सरकार सुद्धा वाचलं. या सरकारचा असा दावा आहे की आम्हाला पूर्ण बहुमत आहे. अर्थात तो दावा विधानसभेत आज खराही झाला, पण त्याच वेळेला विरोधकांनी या सरकारवर टीका करण्याची संधी अजिबात सोडली नाही. आता इथून पुढचा या सरकारचा काळ आणि विरोधकांचे हल्ले प्रतिहल्ले हे फार मनोरंजक असणार आहे. मतदान करणाऱ्या सदस्यांनी गुलाबराव रघुनाथ पाटील 3, आशिष शेलार. राज्य सरकारनं सलग दुसऱ्या दिवशीही विजय मिळवला. रविवारी अग्निपरीक्षा जिंकल्यानंतर सोमवारी दुसऱ्या दिवशी बहुमत चाचणीच्या पेपरमध्येही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे पास झाले. तर महाविकास आघाडीच्या बाजूनं 99 मतं पडली. 65 मतांनी सत्ताधाऱ्यांनी विरोधकांवर मात केली आहे. समाजवादी पार्टीनं बहुमत चाचणीतही तटस्थ भूमिका घेतली. एकनाथ शिंदेंनी आंदोलनाच्या माध्यमातून सामान्यांना न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न केल्याचं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यावेळी म्हणाले. सीमा प्रश्नाच्या आंदोलनात एकनाथ शिंदेंनी दबदबा निर्माण केल्याचं फडणवीस यांनी सांगितलं. आमचे मुख्यमंत्री श्री एकनाथरावजी शिंदे यांच्यावर प्रचंड मोठा विश्वास व्यक्त केला, म्हणून मी माननीय एकनाथरावजी शिंदे यांचं मनापासून अभिनंदन करतो. एकनाथ शिंदे शिवसैनिक आहेत हे वारंवार का सांगावं लागतंय असा सवालही यावेळेला अजित पवार यांनी उपस्थित केला. तसंच राज्यपालांवरही त्यांनी निशाणा साधला. शिंदे साहेब, आपणच एकत्र कितीदा तरी राज्यपाल महोदयांना भेटायला जायचो आणि बऱ्याचदा सगळे गेल्यानंतर तुम्हाला मला राज्यपाल थांबवायचे, काही गोष्टी सांगायचे, तुम्हाला आठवत असेल. आणि त्याच्यातून 12 आमदारांच्या बद्दलचा पण निर्णय राज्यपाल महोदयांनी दिला नाही. आता तर इतकं तर्फेनी काम चाललेलं आहे. राज्यपाल महोदय एकदम ऍक्शन मोड मध्ये आलेले आहेत. वास्तविक ते महामहिम आहेत, परंतु इतकी ऍक्शन फास्ट व्हायला लागलेली आहे की मागच्या काळात 12च्या असणाऱ्या आमदारांची नावं देखील त्यांनी आतापर्यंत त्याला मान्यता त्या ठिकाणी दिली नाही. विरोधकांनी एकनाथ शिंदेंचं अभिनंदन केलं, मात्र या दरम्यान त्यांनी राजकीय चिमटे काढण्याची संधी काही सोडली नाही. त्याच्यामध्ये आमच्या बरोबर एकनाथराव शिंदे साहेब पण होते, कारण ते मंत्रिमंडळातले एक सिनियर मंत्री होते. एकनाथरावजी शिंदे हे मुख्यमंत्री झाले, माननीय देवेंद्रजी उपमुख्यमंत्री झाले. या दोघांचंही अभिनंदन या निमित्तानं मी इथे करतो आहे. माननीय देवेंद्रजी उपमुख्यमंत्री झाले. खरं आहे की मी येणार असं म्हणत होते. तुम्ही आज सांगितलं मी आलो, पण असे याल असं आम्हाला काही वाटलं नव्हतं. आज या महाराष्ट्रामध्ये आमचे मित्र एकनाथराव शिंदे आणि आमचे दुसरे मित्र देवेंद्र फडणवीस यांचं महाराष्ट्रामध्ये नव्यानं सरकार स्थापन झालंय. शिवसेनेचे आमदार भास्कर जाधव यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं अभिनंदन केलं, मात्र त्याच वेळी अत्यंत तिखट शब्दात त्यांच्यावर हल्लाबोलही केला. सत्ता उलथवून टाकण्यासाठी भाजपकडून करण्यात आलेल्या प्रयत्नांचा पाढा भास्कर जाधव यांनी वाचला. शिवसेना विरुद्ध शिवसेना लढवतायत. रक्तपात होईल तो शिवसेनेचा होईल. त्या ठिकाणी घायल होतील ते शिवसैनिक होतील. त्या ठिकाणी संपेल ती शिवसेना संपेल. यांचा 25 वर्षाचा इतिहास बघितला तर शिवसेना संपवणं हा एककलमी कार्यक्रम आहे. महाविकास आघाडीला कालच्या तुलनेत 8 मतं कमी पडली. बहुमत सिद्ध करण्याच्या दिवशी काँग्रेस नेत्यांना उशीर झाल्यानं सभागृहाचे दरवाजे बंद केले गेले. त्यामुळे काँग्रेसचे नेते हे लेट झाले की ती काँग्रेसची खेळी होती अशी चर्चाही आता राजकीय वर्तुळात रंगलेली आहे. मात्र एकंदरीतच विश्वासदर्शक ठराव जिंकत राज्य सरकारनं एक पाऊल पुढे टाकत विरोधकांवर मोठी मात केली आहे. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. त्यामुळे सलग दुसऱ्या दिवशीच्या परीक्षेत शिंदे फडणवीस सरकार उत्तीर्ण झालं. एक मोठी बातमी येते या क्षणाची, एक मोठी आणि महत्त्वाची बातमी ती म्हणजे शिवसेनेच्या 15 जणांना बडतर्फ करावं, त्यांची आमदारकी रद्द करावी अशा प्रकारची मागणी करणारं पत्र भारत गोगावले शिंदे गटाचे प्रतोद यांनी विधानसभा अध्यक्षांच्याकडे दिलंय. तशा प्रकारची तक्रार लेखी स्वरूपात त्यांनी केली आहे. पक्षविरोधात मतदान केल्याबद्दल
भारत गोगावले यांनी अध्यक्षांकडे तक्रार केली। स्वाती लोखंडे आपले प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत। स्वाती, खरं तर भरत गोगावले यांनी पत्र देण्याआधीच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी असं स्पष्टपणे म्हटलेलं आहे की या सरकारमध्ये जर कोणी प्रतोद असेल तर भरत गोगावले आहेत आणि गटनेता मी आहे। अशा परिस्थितीमध्ये पक्षाचा जर व्हीप मोडला तर साहजिकच आहे नियमाप्रमाणे कारवाई होणार आणि त्यानंतर हे पत्र थेट दिलेलं आहे। त्यामुळे आदित्य ठाकरेंसह बाकी इतर 14 आमदारांच्या भवितव्यावर खरं तर जो काही निर्णय आहे तो अध्यक्षांकडनं घ्यायचा आहे। पण ही फार मोठी गोष्ट आहे। असं वाटलं होतं की कदाचित एकनाथ शिंदे या आपल्या 16 आमदारांवर कारवाई करणार नाही असं वाटलं होतं, कारण ते ज्या पद्धतीने म्हणतात तेही आमचे आहेत, आम्ही त्यांच्यावर ही एकच शिवसेना आहे हे पाहता त्या 16 आमदारांवर कदाचित कारवाई करणार नाहीत आणि थोडासा इमोशनली निर्णय घेतील असं वाटलं होतं। पण मुख्यमंत्री पदाची सूत्र हाती घेतात एकनाथ शिंदेनी एक अत्यंत महत्त्वाचा निर्णय आपण जसं बघितलं की पेट्रोल आणि डिझेलवरचा वॅट कमी करण्यासंदर्भात कॅबिनेटमध्ये निर्णय घेऊ आणि त्याचबरोबर हिरकणीचा एकूणच कायापालट हिरकणी जे गाव आहे रायगडच्या पायथ्याशी त्याचा विकास करण्यासाठी 1 कोटी रुपयाच्या महत्त्वाच्या घोषणा केल्यानंतर ही एक आणखी मोठा निर्णय शिंदेंनी घेतलेला आहे, मुख्यमंत्र्यांनी घेतलेला आहे की या 15 आमदारांवर कारवाई होणारच। त्यामुळे आता या शिवसेनेच्या 15 आमदारांचं भवितव्य काय आहे हे महत्त्वाचं ठरेल। स्वाती, या पत्रावर आता अध्यक्ष काय कारवाई करतात हे पाहणं महत्त्वाचं आहे। तुर्तास धन्यवाद या माहितीबद्दल। यासोबतच मुलुक महाराष्ट्रामध्ये इथेच थांबूयात। सर्व प्रकारच्या ताज्या अपडेटसाठी news18lokmat.com या आमच्या वेबसाईटला लॉग ऑन करा। फेसबुक, ट्विटरवर आम्हाला फॉलो करा। यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा। आकार असतात, विठ्ठलाचा गजरही असतो आणि सामाजिक संदेशही असतो। गेल्या 11 वर्षांपासून राजश्री भागवत ही तरुणी या रांगोळीच्या पायघड्या घालण्याची सेवा देते। कित्येक हजार किलो रांगोळी आणि रंग घेऊन ती वारीमध्ये समाज प्रबोधन देखील करते। राजश्री भागवत मूळची जुन्नरची, घरी वारकरी परंपरेचा वारसा आहे। कुठलंही प्रशिक्षण घेतलेलं नसतानाही तिने 11 वर्षांपूर्वी माऊलीच्या पालखी समोर रांगोळी काढली आणि तिची ही रांगोळीची वारी सुरू झाली। आळंदीपासून निघाल्यापासून पंढरपूरपर्यंत विसवायच्या ठिकाणी अख्ख्या रस्त्याने जिथे कुठे जागा मिळेल तिथे पूर्ण रस्त्यावरती आम्ही रांगोळी काढण्याचा प्रयत्न करतो आणि स्पेशली आम्ही समाज प्रबोधनपर विषय रांगोळीच्या माध्यमातून मांडण्याचा प्रयत्न करतो की लोकांपर्यंत जनजागृती व्हावी, म्हणजे रांगोळी काढतोय कुठेतरी मार्गी लागावी। रांगोळी काढतो आम्ही माऊलींचं स्वागतासाठी काढतो की माऊली त्या रांगोळीवरून जावेत। माझं नशीब आहे की मला म्हणजे माझं भाग्य आहे मला माऊलींच्या पालखीपुढे रांगोळी काढायची सेवा करायला मिळते। माऊलींनी मला लायक समजलं। ॲक्च्युली मी कला कुठे शिकलेली नाही आहे, परमेश्वरी देणगी आहे, गॉड गिफ्टेड आहे। गेले 2 वर्ष कोरोनामुळे वारी झाली नाही, त्यामुळे यंदाच्या वर्षी सगळ्यांनाच वारीची ओढ लागली होती। मात्र राजश्री 5 महिन्यांपूर्वीच आई झाली आहे। तिचा मुलगा लहान आहे, त्याला घेऊन वारी करणार कशी, माऊलींची सेवा घडणार कशी असा प्रश्न तिला पडला। पण माऊलींच्या कृपेनं तिच्या सासरच्यांनी तिची भक्ती समजून घेतली आणि अख्ख्या कुटुंबानेच राजश्री आणि तिच्या बाळासह वारी करायचा निर्णय घेतला। मी यावर्षी खूप विचार करत होते वारीला येऊ शकेल की नाही येऊ शकेल, कारण माझं 5 महिन्याचं बाळ आहे। मी पहिल्यांदा बाळाला वारीला घेऊन आली आहे, पण माऊलींनी खूप म्हणजे नाही का खूपच आत्तापर्यंत त्यांनी माझी वारी कधी खंडित नाही होऊ दिली। यावर्षी पण बाळ आमचं खूप शांत आहे, त्याच्यामुळे शांत राहतोय तो। त्याला आमच्या आई आल्यात यावर्षी बाळाला सांभाळायला, त्यांची पहिली वारी आहे। माझे मिस्टर, माझे दीर, माझी पूर्ण फॅमिली यावर्षी माझ्यासोबत आहे वारीला। आम्ही पूर्ण रस्त्याने रांगोळ्या काढतोय। राजश्री सारखे असंख्य वारकरी गेले अनेक वर्ष महाराष्ट्राच्या या सांस्कृतिक सोहळ्यात सेवा देण्यासाठी धडपड करतायत। त्यांच्या या प्रयत्नांना विठोबाची साथ आहे, हे सगळं तोच घडवून आणतो अशी त्यांची श्रद्धा आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट गणेश कदमसह वैभव सोनावणे, न्यूज 18 लोकमत, पुणे।
बारामती तालुक्यातील पिंपळीमध्ये संत सोपानकाका महाराजांच्या पालखीतल्या मेंढ्यांचं रिंगण जे आहे तो रिंगण सोहळा जो तो पार पडला. बारामतीचा मुक्काम आटपून पालखी सोहळा इंदापूरच्या दिशेने जात असताना पिंपळी या गावात पालखी न्याहारीसाठी विसावली आणि यावेळी पालखीभोवती मेंढ्यांच्या रिंगणाची परंपरा आणि हा रिंगण सोहळा पाहण्यासाठी भाविकांनी एकच गर्दी केली होती. त्यानंतर पालखीनं इंदापूरच्या दिशेनं प्रस्थान केलं. जाऊ देवाची या गावा, देव देईल विसावा. देवा सांगो सुख दुःख, देव निवारील भूक. देवाच्या गावाला निघालेले संत तुकाराम महाराजांच्या पालखीतले वारकरी आज इंदापुरात विसाव्याला आहेत. शनिवारी रिंगण झाल्यानंतर आजचा पूर्ण दिवस वारकऱ्यांना आरामासाठी मिळालाय. पाहूया काय आहे आजचा दिनक्रम. संत श्रेष्ठ तुकाराम महाराजांची पालखी सलग 13 दिवसांच्या वाटचालीनंतर इंदापुरात विश्रांतीला आहे. विसाव्याचा हा एक दिवस वारकऱ्यांना चालायचं नाहीये. अख्खा दिवस त्यांना फक्त आराम आहे आणि त्यामुळे विसाव्याच्या ठिकाणी सगळेच वारकरी आराम करताना दिसतायत. आता तिचा आरामाचा दिवस आहे. काय काय करतात सगळे लोक? आज सगळे लोक मागे 5-6, 7-8 दिवसाचे कपडे धुवून बिवून वाळत वेळ घालून इस्त्री बिस्त्री करून आणतात. कुणाची दाढी केस वगैरे दाढी वेळी फ्रेश मध्ये होतात उद्यासाठी. परत 7-8 दिवस मध्ये वेळ मिळत नाही. आजचा दिवस पूर्ण आरामच आजचा दिवस. संध्याकाळी जेवण करून आराम पाटा लवकर उठायला लागतं. लांबचा पल्ला उद्या. सावळ्या विठ्ठलाचे हे वारकरी खेड्यापाड्यातील असले तरी टेक्नोसॅव्ही आहेत. गेल्या 13 दिवसांच्या काळात राज्यात घडलेल्या घडामोडींचा आढावा हातातल्या स्मार्टफोनद्वारे त्यांनी आज घेतला. तर महिला वर्गानं मालिकांचे चुकलेले एपिसोड्स पूर्ण करत आपला मनोरंजनाचा कोटा पूर्ण केला. सिरियल बघते. कोणती? रंग माझा वेगळा. काय रोज बघायला भेटली नाही इतके दिवस? 15 दिवस बघायला नाही भेटली म्हणून बघते आज. सगळे जुने एपिसोड बघता? नाही बघितले अजून. एक बघते. किती बघितले आतापर्यंत? 2. सिरियल आहे आवडती? कोणती सिरियल? रंग माझा वेगळा. आता रोज बघता? रोज बघते. मग असं वारीमध्ये असल्यावर बघायला भेटत नाही? नाही बघत. नाही भेटत व्हायला. मग आज दिवसभर फक्त राहिलेले एपिसोड बघायचे? नाही बघितले सगळे. थोडे बघितले. जेवढे होईल तेवढे. इंदापुरातील हा विसावा 2 दिवसांचा असल्यानं आता पालखी थेट दुसऱ्या दिवशी सकाळी निघणार. त्यामुळे वारकऱ्यांनी कपडे धुणे, दाढी करणे, केस कापणे अशा वैयक्तिक स्वच्छतेचे विधी देखील पार पाडले. कसा आहे दिवस आज? आज दिवस छान आहे. आरामाचा दिवस आहे आज. छान चाललंय. आणि काय काय केलं आज? आज सकाळी हरिपाठ नव्हते, हे केलंय मालिकेचं काम. काय स्वतःची कपडे धुतली, आंघोळ मिळून केली, कपडे इस्त्री केली. आता दाढी बिडी करायची. बरं, काय मोबाईल मध्ये बघून? हो, आता आरसा नाही ना.
सुखी हो, मंगल हो, सर्वांचं मंगल हो, सर्वांचं या ठिकाणी राष्ट्रीय माध्यमाच्या माध्यमातून आणि प्रत्येक प्रत्येकच्या माध्यमातून महाराष्ट्र राज्याचे आपण हे दृश्य पाहतो तर महाराष्ट्र राज्याचे नवनिर्वाचित मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे आपल्या काही सहकाऱ्यांसह चैत्यभूमीला गेलेले आहेत. त्यांच्यासोबत सर्व आमदार आहेत शिंदे गटातले आणि इथे चैत्यभूमीच्या व्यवस्थापनाच्या वतीने राज्याच्या मुख्यमंत्र्यांना पुष्पगुच्छ देऊन त्यांचा सत्कारही केला जातोय. भारतीय बौद्ध महासंघाच्या वतीने मुख्यमंत्र्यांचं पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन करण्यात आलं. तर थोड्याच वेळात आपण TV स्क्रीनच्या उजव्या बाजूची दृश्य पाहतो आहोत. इथून अगदी जवळच असलेल्या शिवाजी पार्कमध्ये बाळासाहेब ठाकरे यांचं जे स्मृतीस्थळ आहे इथे सुद्धा राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे भेट देतील. डाव्या बाजूला TV स्क्रीनच्या आपण पाहतोय ही चैत्यभूमीतली दृश्य आहेत तर उजव्या बाजूला बाळासाहेब ठाकरे यांच्या शक्तीस्थळाच्या इथली ही दृश्य आहे. राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विश्वासदर्शक ठराव जिंकल्यानंतर सभागृहाला उद्देशून एक आभारपर भाषण केलं. या भाषणात काही वेळेला त्यांनी इतक्या टपल्या मारल्या, इतके टोमणे मारले की अक्षरशः सगळं सभागृह हसून हसून बेजार झालं. पण काही वेळेला आयुष्यातले काही क्षण आठवून एकनाथ शिंदे भावुक सुद्धा झाले. मी सगळं विसरून जाईन याचा वारंवार उल्लेख करत एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेच्या आत्तापर्यंत झालेल्या अनेक चुकांचा, उद्धव ठाकरे यांच्या संदर्भातल्या काही गोष्टींचा थेट जाहीर उच्चार केला आणि त्याचा हिशोबच मांडला. एकनाथ शिंदे यांचं आजचं सभागृहातलं भाषण हे जवळपास एकच फाईट वातावरण टाईट या प्रकारचं होतं. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज इतके जोरात होते की त्यांनी सत्ता संघर्षातला भाजपचा सहभाग, नेमका वेळ काळ कुठली होती यासह अनेक गोष्टींचा पाढा वाचला आणि अक्षरशः चौफेर फटकेबाजी करत एकनाथ शिंदे यांनी आज सभागृहात आभार प्रदर्शनपर तुफानी भाषण केलं. आजला दिवस मी डिस्टर्ब होतो. दुसऱ्या दिवशी ज्या दिवशी मतदान होतं त्या दिवशी जी काय मला वागणूक मिळाली, ज्या पद्धतीने माझ्याशी जे वागण्याचा प्रयत्न झाला त्याचे साक्षीदार इकडे असलेले आमदार पण आहेत आणि समोर बसलेले आमदार पण आहेत. मी आपल्याला सांगू इच्छितो नम्रपणे, मला काय झालं माहित नाही आणि बाळासाहेबांनी नेहमी सांगितलं होतं अन्याय विरुद्ध न्याय मागण्यासाठी आपण बंड असेल, उठाव असेल, काही असेल. आणि ते माझ्या त्यावेळेस मनामध्ये काय झालं मला माहित नाही. माझे फोन धडाधड सुरू झाले आणि धडाधड लोक येऊ लागले. कुठे चाललोय, काही चाललोय, कुठे कशासाठी, कुणी काही विचारलं नाही. जयंतराव, अजितदादा, सगळ्यांचे फोन होते. मी काही लपवू इच्छित नाही. मला विचारलं कुठे चाललात, मी बोललो मला माहित नाही. कधी येणार मला माहित नाही. आणि आमच्या आमदारांना देखील फोन आले, पण एकाही आमदाराने असं मला म्हटलं नाही की मुख्यमंत्री महोदयांना भेटून आपण पुढे जाऊया. हा त्यांच्या मनाचा मोठेपणा आहे, हा त्यांचा विश्वास आहे. दादा, हा एका दिवसाचा हा कार्यक्रम नाही आहे. एका दिवसाचा हा कार्यक्रम नाही आहे.
यामध्ये सुनील प्रभूला पण माहित आहे कसं माझं खच्चीकरण करण्याचा प्रयत्न चालू केला होता. तुम्ही साक्षीदार आहात. त्यामुळे शेवटी हा शिवसैनिक आहे. मी ठरवलं जे काय होईल ते होऊ दे, लढून शहीद झालो तरी चालेल, पण आता माघार नाही. शिवसेना वाचवण्यासाठी शहीद झालो तरी चालेल, एकटा शहीद होईल, बाकी सगळे वाचतील. मी माझ्या आमदारांना सांगितलं होतं, तुम्ही कधीही चिंता करू नका. तुमच्या आमदारकीची, तुमच्या निवडून येण्याची ज्या दिवशी मला वाटेल की तुमचं नुकसान होतंय, त्या दिवशी मी तुम्हाला सांगेन आणि तुमचं भवितव्य सुरक्षित करेन आणि मी या जगाचा निरोप घेऊन कायमचा निघून जाईल चर्चेला. आणि इकडे मला पदावरून काढून टाकलं, गटनेता पदावरून. किती लोक? 10-15. तिकडे दुप्पट होते. बेकायदेशीरपणे सगळं केलं. एकीकडे चर्चा करायची, दुसरीकडे काढून टाकायचं, पुतळे जाळायला लावायचे, घरावर दगडफेक करायचे, आदेश द्यायचे. अरे एकनाथ शिंदेच्या घरावर दगड मारण्याची हिंमत अजून कोणाला पैदा झालेला नाही. जितेंद्र आव्हाड यांना माहित आहे माझ्यावर प्रेम करणारी माणसं किती आहेत. असे जसे मधमाशाचं मोळ उठतं तसे मधमाशाचा मोळ उठून जे माझ्यावर हात चालवेल त्याला डसून संपून टाकणारे लोक. एवढा मी दादा 30 वर्ष 35 वर्ष या एकनाथ शिंदेने जीवाचं रान केलंय. मला वाटतं 18 वर्षाचा असताना मी शाखा प्रमुख झालो. माझ्यापेक्षा खूप मोठे सिनियर लोक होते. मी दिघे साहेबांना सांगितलं, त्यांनी माझ्या खांद्यावर हात टाकला. उद्घाटन होतं शाखेचं दुसऱ्या दिवशी. मी त्यावरची अजून मला घटना आठवते. मी साहेबांना सांगितलं की साहेब हे सिनियर लोक आहेत, त्यांना तुम्ही पद द्या. मी काय मला शिवसैनिक असलो तरी चालेल. त्यांची एक भाषा होती, याला माहित आहे जितेंद्रला. मला शिवी घातली आणि मला शिकवतो का, मला शाखा प्रमुख बनवलं. आपल्याला मी सांगतो, मी 97ला नगरसेवक झालो, परंतु त्याच्या पूर्वी 5 वर्ष आधी मी होऊ शकलो असतो. परंतु दिगे केळकर, संजय केळकर इकडे आहेत. दिगंबर धोत्रे नावाचा भाजपचा तिथला कार्यकर्ता होता. युतीमध्ये त्याला तिकीट देण्याचा निर्णय झाला. दिगे साहेब बोलले, जाऊ दे आपण बघू युतीचं काय करायचं ते, पण तुला तिकीट देतो. मी बोलो, मला साहेब युती तोडू नका, मी 5 वर्षानंतर नगरसेवक होईन. ही वस्तुस्थिती आहे. मी कधी पदाचा लालसा केली नाही. मला पद पाहिजे, मला लवकर पुढे जायचं आहे, असं कधीच मी विचारही केला नाही. मी कधी कुटुंबाचा विचार केला नाही. मी कधी घरच्यांचा विचार केला नाही. मी रात्री घरी जायचो. आता त्यावेळेस आता आमचे बाप काढले, बापाचं नाव घेतलं. कोणी रेडा म्हणाला, कोणी प्रेत म्हणाले, कोणी पोस्टमार्टम म्हणालं, कोणी काय म्हणालं, काय काय म्हणाले. बळी द्यायचे 40 लोक. आमच्यावर महिला आमदार होत्या, वेश्या म्हणायचं. कुठल्या थराला चाललोय आपण? आम्ही एकही शब्द काढला नाही. मी तर असा माझं थंड रक्त तुम्हाला माहित आहे. मी शांत आहे, एकदम मी शांत असतो. पण जेव्हा अन्याय होतो त्यावेळेस मात्र मला शांत राहता येत नाही. माझं काम केसरकरांनी हलकं केलं. केसरकरांना सांगितलं, बाबा ते मीडियाला तुम्ही बोला, जे काय बोलायचं ते, माझ्याकडे काय ते काम होणार नाही. बाप काढले. मी आपल्याला सांगतो, माझाही बाप जिवंत आहे, माझे वडील जिवंत आहेत, माझी आई गेली. मला एकदा उद्धव साहेबांनी गावी फोन केला होता. मी गावी होतो आणि माझ्या आईला मी सांगितलं, उद्धव साहेबांचा फोन आहे. मी उद्धव साहेबांना सांगितलं आई आहे. तर फोन आईने घेतला. माझी आई साधी होती. फक्त आईने माझ्या सांगितलं उद्धव साहेबांना, माझ्या बाळाला सांभाळा. उद्धव साहेब म्हणाले, एवढा मोठा झाला तरी बघ, तुला बाळच म्हणते. बोला, त्याच्यासाठी मी बाळच आहे. माझे वडील खूप कष्ट करून पुढे आले. कष्ट करून मला त्यांनी इथपर्यंत आणले, त्यांचे आशीर्वाद आहेत. पण आपल्याला मी सांगतो, मी जेव्हा घरी जायचो तेव्हा माझे वडील, आई झोपलेली असायची. मी जेव्हा उठायचो तेव्हा ते कामाला गेलेले असायचे. हे कधी आम्ही महिन्यातून 15 दिवसातून कधीतरी भेटलो तर भेटलो. तीच परिस्थिती
माझ्या श्रीकांत बरोबर झाली. मी संघटनेला वेळ दिला, मी शिवसेनेला वेळ दिला, मी शिवसैनिक हेच माझं कुटुंब मानलं. माझ्या जेव्हा आयुष्यामध्ये जो दुःखद प्रसंग आला, माझी 2 मुलं माझ्या डोळ्यासमोरून गेली, त्यावेळेस मला आधार दिला आनंद दिघे साहेबांनी. आनंद दिघे साहेबांनी मला आधार दिला. माझं कुटुंब उद्ध्वस्त झालं होतं. कशासाठी जगायचं, कोणासाठी जगायचं? मी ठरवलं आता फक्त माझं श्रीकांत आणि माझी पत्नी आणि आई वडील यांच्यासाठीच मी जगतो आता. बस, माझं आता काही राहिलं नाही. साहेब माझ्याकडे 1दा 2दा 3दा 5 वेळा आले दिघे साहेब घरी. साहेबांना मी सांगितलं आता मला शक्य नाही, मी नाही उभा राहू शकत, मी तुम्हाला तुमच्या संघटनेला न्याय देऊ शकत नाही. मला त्यांनी एक दिवस रात्री टेंबी नाक्यावर बोलवलं, माझ्या खांद्यावर हात टाकला. एकनाथ, तू नाही म्हणू नकोस, तुला आता हे दुःख पचवावंच लागेल. तुझ्या डोळ्यातले अश्रू तुला पुसावे लागतील आणि दुसऱ्याच्या डोळ्यातले अश्रू तुला पुसावे लागतील. दुसऱ्याच्या डोळ्यातले अश्रू येऊ नयेत याचा प्रयत्न तुला करावा लागेल. तू आता स्वतःसाठी नाही तर समाजासाठी तुला जगायचं. मी साहेबांना म्हणलो मी आता परिस्थितीत नाही आहे. पण त्यांनी मला जो काय आग्रह होता तो मी त्यांना देव मानत होतो. बाळासाहेब आणि दिघे साहेब हे माझं दैवत होतं आणि मी त्यांना नाही म्हणू शकलो नाही. आणि मला त्यांनी सभागृह नेता बनवलं. राजन विचारे सभागृह नेता होता, त्याला सांगितलं एकनाथ शिंदेला सभागृह नेता बनवतोय आणि त्यांनी सभागृह नेता केल्यानंतर मी मागे वळून पाहिलं नाही. जितेंद्र आव्हाड दुसऱ्या पक्षात होते तरी सुद्धा त्यांना माहित होतं हा एकनाथ शिंदे हा वेड्यासारखा कामाला लागलेला आहे. माझं सभागृह नेत्याचं दालन रात्री 11 वाजेपर्यंत महापालिकेत सुरू असायचं. मी खूप मेहनत केली. सिंगानिया दिघे साहेब गेल्यानंतर माझ्या पाठीशी दिघे साहेब होते, मला काही भीती नव्हती. मी सगळे ठाण्यातले वागळे स्टेट मधले त्यांना माहित आहे, केळकर साहेबांना माहित आहे, त्यावेळेस लेडीज बारचा सुळसुळाट होता. एवढ्या प्रचंड प्रमाणामध्ये लोक वेडी झाली होती, पैशाची उधळण चालली होती. मी पोलिसांना खूप प्रयत्न केला, अर्ज फाटे लिहून आम्ही थकलो. महिला आम्हाला सांगायच्या तुमच्या पोरांचा काय उपयोग आहे, शिव्या घालायच्या आम्हाला. हे सगळे आया बहिणींची उद्ध्वस्त होणारी इज्जत तुम्ही थांबू शकत नाही तर तुमचा उपयोग काय? दादा आपल्याला मी सांगतो, मी 16 लेडीज बार स्वतः तोडणारा हा एकनाथ शिंदे आहे. माझ्यावर 100 पेक्षा जास्तीच्या पोलीस केसेस आहेत. बंद करून टाकलं मी. मला हायकोर्टामध्ये माझ्या विरुद्ध पिटिशन फाईल झाली, मी घाबरलो नाही. आपण केलेल्या कामाचा भला मोठा पाढा वाचत हे सगळं शिवसेनेकरता सोसलं उपसलं आणि इथून पुढे शिवसैनिक म्हणूनच राहणार आणि वावरणार असं ठामपणे एकनाथ शिंदे यांनी सांगितलं. यासोबतच मुलुक महाराष्ट्रामध्ये इथेच थांबूयात. पाहत राहा न्यूज 18 लोकमत.